समोर दिसतात का तुम्हाला सगळे लाईनीत वॉटरफॉल आहेत. बेस्ट ऑफ कर्जत. डीमार्टच्या एवढ्या जवळ आलो आणि डीमार्टमध्ये गेलो नाही, असं कसं होऊ शकतं. मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवरती आहे आणि बघा का धुवाधार पाऊस पडतो. समोरचं काय दिसेनच झालंय. कर्जत म्हणजे पावसाळा, स्विमिंग पूल आणि स्विमिंग पूल मधली धमाल. नमस्कार, माझं नाव प्रगत लोके. नमस्कार, माझं नाव प्रेरणा लोके. आज मुंबईमध्ये पडतोय मस्तपैकी पाऊस आणि या पावसात आम्ही निघालो ते दादा कर्जतमध्ये. ओके, आणि या पावसाचं प्रिडिक्शन जरा जास्तच होतं आज, तर त्याच्यामुळे आम्हाला लवकर निघायचं होतं, पण सकाळपासून दो पाऊस पडतो होता, त्याच्यामुळे आम्ही जरा आरामात निघालोय. आता वाजले दुपारचे 12:30 आणि वी आर गोइंग टू कर्जत. सो कर्जतला आपण कशासाठी चाललोय प्रेरणा? फ्लॅट बघण्यासाठी, बेसिकली सिलेक्ट करण्यासाठी. ओके, सो आता कुठे कुठे बघून ठेवलंय? प्रेरणानेच सगळं काम केलं ऍक्च्युली रिसर्चचं. पहिल्यांदा आपण कुठे चाललोय? पहिलं आपण चाललोय निर्वाणा कॉम्प्लेक्स म्हणून आहे, म्हणजे डीमार्टच्या जवळ आहे. सो तिथे आधी आपण एक फ्लॅट बघणार आहोत. 1 BHKच आहे, टेरेस फ्लॅटच आहे. त्याच्यानंतर अजून एक प्रगतच्या थ्रू एक आहे, सो तो बघणार आहोत. आणि संध्याकाळी अजून एक आम्ही बघितलंय, आपल्याकडे सबस्क्रायबर सिग्नेचर म्हणून आहे ना, सिग्नेचर म्हणून आहे. सो तिथे आपण बघणार आहोत. सो आहेत, मल्टिपल ऑप्शन्स आहेत आपल्याकडे अवेलेबल. येस येस. ओके, सो त्या एरियामध्ये आता बरेचसे असे कॉम्प्लेक्स येतात. ऍक्च्युली झालं काय की तिथे डीमार्ट पण आहे, तिथे पेट्रोल पंप पण आहे, CNG पंप पण आहे, आजूबाजूला सगळे रेस्टॉरंट्स पण आहेत. आणि आता तुम्हाला माहिती आहे की कर्जत एक मोठं जंक्शन बनत आहे, तर पनवेलपासून नवीन ट्रॅक टाकले जात आहेत कर्जतला जाण्यासाठी. ओके, सो कर्जतला जाण्यासाठी जे नवीन आता जंक्शन बनत आहे ना रेल्वेचं, तर ते याच्या एकदम समोरच आहे. ओके, सो दॅट इज अनदर रिझन की तिकडे असे मोठमोठे कॉम्प्लेक्स आहेत. आज रस्ता पुढे नेरळला पण जातो. ओके, सो व्हेरी इंटरेस्टिंग काइंड ऑफ प्लेस. ओके, आणि तिकडे आपण फ्लॅट बघतोय आणि मेजरली आपण जातोय तर ते म्हणजे बघा, मुंबईमध्ये पण आपण राहणारच होतो, जसं तुम्हाला बोललो. दहिसरचा फ्लॅट पण ठेवतोच आहे, पण आपण कर्जतला शिफ्ट होतो याचं रिझन म्हणजे हे जे ट्रॅव्हलिंग आहे ते. ओके, सो हे ट्रॅव्हलिंग जरा ऍक्टिव्ह होऊन जातं. आज सकाळी जेव्हा ट्रॅफिक बघितलं ना, तेव्हा जवळजवळ 3 तास दाखवत होतं इथून कर्जत. ओके, सो कोण एकेकाळी 3 तास पुण्याला जायला लागायचे पोहोचायला. हे तर म्हणजे कर्जत पर्यंतच 3 तास. म्हणजे आमच्या सोनगिरी फार्म हाऊस पर्यंत असं म्हणू शकता तुम्ही. ओके, डीमार्ट पर्यंत 2.5 तास लागतील, पण ऍक्च्युअल जे डिस्टन्स आहे ना, तर ते 2 तास पण 2 तास नाही. ओके, जर आम्ही विदाउट ट्रॅफिक जातो ना कधी कधी सकाळी अर्ली मॉर्निंग किंवा रात्री, तर 2-2.25 तासात आरामात पोहोचता येतं कर्जतमध्ये. ओके, सो आता सध्या कसं आहे, मुंबईत मेट्रोचं काम चालूच आहे आणि त्यात पावसाळा आहे, तर त्याच्यामुळे ट्रॅफिक वाढत जातं. पण आता ठीक आहे. आता ऑलमोस्ट आपण गोरेगावच्या जवळ, गोरेगाव क्रॉस केला ना? क्रॉस केलं, गोरेगाव क्रॉस केलेला आहे, जोगेश्वरी जवळ आहोत. ओके, एकदा मुंबईच्या बाहेर पडलो की मस्त बघा वाटत नाही. आणि आम्हाला जरा लंच पण करायचं ऑन द वे. सो या प्रवासाला सुरुवात करूया. आणि बघू शकता मुंबईमध्ये मस्त धुवाधार पाऊस चालू आहे आणि या पावसातून आपला प्रवास चालू आहे. बघा ना, पूर्ण लांबपर्यंत सगळीकडे पाऊसच पाऊस दिसतोय. अजून सुद्धा 1-2 तास अंतर आहे, कारण पुढे पण थोडं ट्रॅफिक आहे. आता पावसामध्ये जर बाहेर पडताय मुंबईच्या, तर ट्रॅफिक तर आलंच पाहिजे. पण जे वातावरण आहे ते पण एकदम ऑसम आहे. ओके, मस्त थंडी पडलेली आहे आणि कर्जतला जाऊन तर अजूनच भारी वाटणार आहे. कारण तुम्हाला माहिती आहे कर्जतमध्ये तर आहे पाऊस, कर्जतमध्ये पण आता जस्ट चेक केलेलं मी. आज फार्म हाऊसला पण बुकिंग आहे, तर त्याच्यामुळे अपडेट येत असतात मध्ये. ओके, सो या. आणि आपल्या मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवरती आहे आणि बघा का धुवाधार पाऊस पडतो. बाप रे बाप, समोरचं काय दिसेनच झालंय. तर बघा ना, बिल्डिंग गायब झालेल्या आहेत. तर वेलकम टू कर्जत. आणि कर्जतमध्ये धुवाधार पावसामध्ये. ओके, सो आम्हाला जरा बरीच कामं आहेत. आता काय माहिती किती कामं होत आहेत. जर असा धुवाधार पाऊस लागला ना, हे खरं नाही. काय म्हणता? पण त्या साईडला वॉटरफॉल्स आहेत, पण ते आम्हालाच दिसेनच दिसतात, कॅमेऱ्यातून अशक्यच आहे. कॅमेरा दिसतात. ठीक आहे, सो आता चांगलीच भूक पण लागली आहे. तर बघूया आता काय खायचं. आज शुक्रवार आहे, नॉनव्हेज ना, बघूया आता काय खायचं ते. पण आधी या पावसातून कर्जतपर्यंत पोहोचूया. सो फायनली आता कर्जतमध्ये पोहोचलो आणि आता पहिली प्रॉपर्टी बघतोय, निर्वाणा रेसिडेन्सी म्हणून आहे. तर त्याच्यामध्ये 1 BHK आहे. सो बघा, असंच नवीन बिल्डिंगचं कन्स्ट्रक्शन आहे आणि समोरच बघा आपली रेल्वे आहे, ट्रेन, आणि तिकडे सगळे वॉटरफॉल. नवीन ट्रेनचं पण काम चालू आहे. तर बघा ब्रिज बनतो आहे. ओके, जी आता मेन जंक्शन होणार आहे ना. आणि हा आता इकडे 1 BHK आहे, इथे बेडरूम आहे. इथं एक छान बाल्कनी पण आहे. आता व्ह्यू, वॉशरूम, किचन, बाल्कनी आणि हा बेडरूम आहे. ही निर्वाणा रेसिडेन्सीची बिल्डिंग आहे. तर बघितली बिल्डिंग. आता इकडे पण एक बिल्डिंग आहे, इकडे पण काम चालू आहे जोरात. ट्रेनच्या तसं जवळच आहे, जास्त लांब नाही, डीमार्टच्या पण. ओके, आणि तिकडे समोरच वरती दिसतो ना तो फॉरेस्ट क्लब म्हणून एक मोठा फेमस रिसॉर्ट आहे इथला. तर जाऊ कधीतरी. मी जाऊन आलो आहे,
ओके, पण रात्रीचा गेलेलो असंच फ्रेंड्स बरोबर, त्यामुळे तिकडे शूट नाही केलं मी कधी. पण जाऊ तर चला आता नवीन अजून एक प्रॉपर्टी बघायला जाऊया. आय थिंक सिग्नेचर ग्रुप म्हणून काहीतरी आहे तर, किंवा सिग्नेचर रेसिडेन्सी, तर तिथे जायचं आता. पण त्याच्या आधी जरा पेटपूजा करून घेऊया, प्रचंड भूक लागलेली आहे. आणि आता आपण उभे होते कर्जतमधल्या डीमार्टच्या समोर. ओके, डीमार्टनं आता एक डेस्टिनेशन झालं आहे. ओके, सो बघा ना, ह्याच्या बाजूलाच एक इको ग्रीन्स म्हणून आहे, तर तिकडे पण आपल्याला एक फ्लॅट बघायला जायचं आहे. पण मे बी आज नाही, आपण उद्या येऊ तो फ्लॅट बघायला. तो हे जरा चांगलं वाटतं कन्व्हिनियंट, आणि तिकडे प्रॉपर सिक्युरिटी वगैरे पण आहे. समोर एक रेस्टॉरंट पण आहे, तर त्याची आपण आज टेस्ट बघूया. पाम ट्री रेस्टॉरंट. भूक लागली आता प्रचंड या. सो या आता काय माहिती आहे तुम्हाला, माहिती आहे चिकन मजेदार मागवलं आहे. या रेस्टॉरंटचा फेवरेट आहे. ओके, सो चिकन मजेदार आणि मस्तपैकी आपले नान. माझा गार्लिक आहे, प्रेरणाचा बटर नान आहे. जर आता पट्टापट खाऊन घेऊया, चांगलीच भूक लागली. सो डीमार्टच्या एवढ्या जवळ आलो आणि डीमार्टमध्ये गेलो नाही, असं कसं होऊ शकतं. तर प्रेरणा म्हणते की इकडच्या डीमार्टमध्ये काहीतरी वेगळं असेल. तर या बघूया, असं असतं काय डीमार्टमध्ये? माहिती नाही, झुडिओमध्ये तरी असतं. प्रत्येक रिजन वाईज वेगवेगळे म्हणजे गोष्टी अवेलेबल असतात. आय थिंक तिकडे पॉपकॉर्न पण असेल, यू नेव्हर नो. पॉपकॉर्न सगळीकडे सेमच असतं. डीमार्टमध्ये बघूया इकडे डीमार्टमध्ये पॉपकॉर्न आहे का, आणि नाहीतरी आपण सोनगिरीसाठी काही छोटी मोठी काय शॉपिंग असेल ना तर ती पण करू, आणि बघून तर घेऊ काय काय अवेलेबल आहे ते. यस, आणि बघा कर्जतमधली आमची पहिली शॉपिंग. ओके, सो बेसिकली आमची म्हणजे इन द सेन्स सोनगिरीची शॉपिंग आहे ही सगळी. सो रिचार्जेबल बल्ब घेतले आहेत काही, आणि त्याच्याशिवाय इकडे अजून पायपुसणी एक्स्ट्रा घेऊन ठेवली आहेत, कारण तुम्हाला माहिती आहे पावसाळ्याचे दिवस आहेत. ओके, अजून छोट्या मोठ्या गोष्टी आहेत तर त्या आता घेतल्या आहेत. आता म्हणजे बघून ठेवलं काय काय आहेत ते. अच्छा, रेनकोट घेतल्यास अजून? अच्छा, 2 कॅरेट 2 रेनकोट पण घेतल्यात. ओके, तर चला आता निघूया आपण. सो बघा, आता आपण आलो आहोत. थोडी कामं संपवली, थोडी कामं उद्यावरती केली आहे, पण वेळ काढून आलो आहे. कधी कधी कसं असतं की एखादा दिवस असतो नाही होत कामं, दुसऱ्या दिवशी पोस्टपोन होतात आणि त्या दिवशी सगळी कामं होतात. तर तसा काहीचा प्रकार आहे. पण बघा, आता आपण आलो आहोत ऑलरेडी कर्जतमध्ये. आज आपला स्टे आहे राधाईला, पण आपण आता जातोय ते सोनगिरीला. जे सामान घेतलं आपण डीमार्टमध्ये सोनगिरीसाठी, तर ते द्यायला आपण चाललो आहोत आता. आणि त्याच्याशिवाय आपण अजून एका प्रसिद्ध फार्मला पण व्हिजिट करणार आहोत कर्जतमधल्या, ते आपण डिनरसाठी जाणार आहोत. सो आता हे बघा, मस्तपैकी शेती चालू आहे बघा. आज शेती बघा ना, काय पाणीच पाणी झालं आहे बघा, भरपूरच पाऊस पडलेला आहे. आधी सोनगिरीला जाऊया आपल्या, आणि थांबावंच लागलं. बघा ना, काय व्ह्यू आहे बघा समोरच. ओके, आपली ही नदी, आणि नदीला चांगलंच पाणी आलेलं आहे बघा. आणि समोर बघा मस्त म्हशी चरतात, आणि त्या म्हशींच्या पलीकडेच आहे तो आपला सोनगिरी फार्म हाऊस. वरती दिसतोय तो सोनगिरी किल्ला, पण तो आता पूर्णपणे धुक्यामध्ये हरवलेला आहे. आणि त्याच्या खालतीच बघा ना, दिसत आहेत का, आता दिसत आहेत का बघा, छोटे छोटे 3 वॉटरफॉल आहेत. ओके, सो तो एक वॉटरफॉल ट्रेक पण आहे आपल्याकडे, गाडी जाते तिथपर्यंत खालती. हो, बघूया त्या वॉटरफॉलला जाण्याचा पण एक प्लॅन आहे. तर आज तर मुश्किल वाटतं, आता संध्याकाळ व्हायला आली आहे, तर उद्या वेळ मिळाला तर आपण नक्की जाऊ. पण वातावरण बघा ना, काय भारी झालं आहे, एकदमच ऑसम ना. आणि त्याच्याशिवाय तिथे समोरच बघा ना, नदीच्या किनारी एक रिसॉर्ट दिसतो. हे रिसॉर्ट एका फेमस व्यक्तीचं आहे. कोणाचं आहे तर ते ज्यांना माहिती असेल त्यांनी कमेंट करून नक्की सांगा. पण वा, मस्तच वातावरण आहे बघा ना. आणि नदी फक्त बघा, नदी काय, नदीला पाणी आहे बघा, खतरनाक ना, मस्तच एकदम. तिकडून दाखव बघा, असं त्या डोंगरातून सगळं पाणी येत आहे, पाणीच पाणी. आणि समोर पण तुम्ही मस्त वॉटरफॉल बघू शकता. यस यस, मल्टिपल वॉटरफॉल आहेत तिकडे. बेस्ट ऑफ सोनगिरी फार्म हाऊस. तो येण्याचा रस्ता एवढा ऑसम आहे ना, मजाच येते, माहोल बनून जातो, काय म्हणता. सो बघा, आलो आता फार्म हाऊसला. आतमध्ये आपले पर्यटक आहेत, तर त्याच्यामुळे ते बघा तिथे डान्स बिन्स चालू आहे, काहीतरी रील बनवतात वाटतं, आय डोंट नो. ओके, तर आम्ही आतमध्ये जात नाही आहोत. बाकी सगळं सामान वगैरे आता इथे शशीला देतोय. आणि सुरुवात झालं का तुझं काम कम्प्लीट? ओके, गेलाच राहिला, साईडचं काम राहिलं. ओके, तर या. सो बघा, आता आपण आहोत ते राधाई रेसिडेन्सीमध्ये. पण कर्जतमधलं खूप मोठं रिसॉर्ट आहे. ओके, आणि इकडे तुम्ही लग्न वगैरे पण करू शकता. बघा पुढे लॉन आहे. आता मी जास्त पुढे जात नाही, कारण ते स्विमिंग पूलमध्ये पर्यटक आहेत. ओके, सो त्यांची प्रायव्हसी आपण मेंटेन केली पाहिजे, काय म्हणता. आणि इथे पण राहण्याची बरीच मोठी व्यवस्था आहे. एक 40-50 लोक राहू शकतात आरामात. तुम्ही असा मोठा ग्रुप घेऊन येत आहे तर तुम्ही इथे या, प्लॅन करू शकता तुम्ही. बाकीचे छोटे छोटे पण प्लॅन करू शकता. हे बघा, या डॉर्मेटरीमध्ये ऑलमोस्ट 10 जण राहतात. या सिंगल रूम आहेत, 2-2, 3-3, 4-4 लोकांसाठी. या पण जरा मोठ्या रूम आहेत, 8-8 लोकांसाठी. सो चला, आता आपल्याला जायचं आहे. माझा इकडे एक दादा राहतो, बाळा दादा म्हणून, तर त्याच्याकडे जायचं. आणि त्यानंतर मग आपण एव्हरग्रीन रिसॉर्टला जाणार होता. सो शुभ सकाळ राधाईमधून. आणि बघा, संततधार पाऊस तर चालूच आहे कालपासूनच, आणि त्याच्यामुळे आम्ही पण काल रात्री उशिरा आलो जरा. ओके, आम्ही आता एव्हरग्रीन म्हणून रिसॉर्ट होतं तिकडे गेलो. रात्री एक मीटिंग होती, तर मग तिथे गप्पा मारत बसलो आणि बराच उशीर झाला. सो 12:30-1 वाजला आम्हाला. तर आज जरा उशीरच झाला निघायला, पण ठीक आहे. आज जी सगळी कामं आहेत तर ती इथे कर्जतमध्येच आहेत, त्याच्यामुळे ते आपण करूच. पण आधी ना जरा गरमागरम चहा पिऊया.
या जरा. सो कर्जत म्हणजे पावसाळा, स्विमिंग पूल आणि स्विमिंग पूलमधली धमाल हे सगळं एन्जॉय करण्यात चाललेलं आहे. का भारी वातावरण आहे, मस्त सगळे स्विमिंग पूलमध्ये एन्जॉय करतात. जर आता गरमागरम चहा पितो. बघा गाडी पार्क केली आहे आणि जरा समोरचा व्ह्यू दाखवतो. बघा समोर दिसतात का तुम्हाला, सगळे लाईनीत वॉटरफॉल आहेत. बेस्ट ऑफ कर्जत असं म्हणू शकता तुम्ही. महत्त्वाचं म्हणजे बघा आता हा जो ब्रिज आहे याचा आता फक्त शेवटचं पॅचचं काम चालू आहे. तर हा जेव्हा एकदा ब्रिज बनून रेडी होईल ना तेव्हा इकडे कर्जत रेल्वे स्टेशन आहे. तर मग इथूनच या ब्रिजवरूनच आपली गाडी जाईल आणि पलीकडे आणि तिकडेच आपलं रिसॉर्ट आहे सोनगिरी. म्हणजे अजून टाईम आहे, ड्युरेशन ते अजून कमी होऊन जाईल. ओके, सो ते एक छान होईल. कारण आता जरा फिरून जावं लागतं. म्हणजे इथून या रोडने असं जायचं आणि मग तिकडून गोल फिरून परत मागे यावं लागतं. तो जो फेरफटका आहे तो जरा वाचून जाईल. ओके, पण बघा ना मस्तच आहे ना. आणि नदीला पाणी पण भरपूर आहे. कधी कधी भीती पण वाटते नदीच्या या पाण्याची लेवल वाढली. तर पूर्वी एकदा म्हणजे 2019 साली जरा पाणी भरलेलं आहे इकडे, पण आता एवढं सहसा होत नाही कारण नदीचं पात्र आहे ना ते जरा रुंद केलेलं आहे. ओके, सो त्याच्यामुळे ती भीती जरा कमी झालेली आहे. पण बाकी छान मस्त वातावरण. तर आता आपण अजून चाललो आहेत जरा काही फ्लाईट बघायला. ते पण फ्लाईट बघूया, काही मीटिंग्स पण आहेत. लेट्स सी कसं काय वर्कआउट होतं. आणि काही कामं आले आहेत ओके महत्त्वाची. तर मोस्टली आम्हाला आज रात्रीच निघावं लागेल मुंबईला. प्लॅन तर होता संडेपर्यंत थांबण्याचा, हां पण वाटत नाही. सो मोस्टली आम्ही निघू. सो फायनली बघा आता मस्तपैकी गरमागरम पावभाजी मागवली आहे, एक्स्ट्रा पाव जरा खाऊन घेतो आणि मग बोलूया आपण काय काय आम्ही बघितलं, काय काय डिस्कशन झालं. ओके, तर आधी जरा पेटपूजा करून घेऊया.